नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ पणजी म्हटल्यार CCPची वेंचणूक जावपाची आसा. काल त्या संदर्भान स्टेट इलेक्शन कमिशनान प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ह्या इलेक्शनाच्या संदर्भान कोड ऑफ कंडक्ट हो लागू जाल्लो आसा. ही वेंचणूक 11 मार्च 2026 ह्या दिसा वोटींग जातलें आणि त्या उपरांत 13 मार्च 2026 ह्या दिसा ह्या वेंचणुकेचो रिजल्ट जाहीर जातलो. ह्या फावट ही वेंचणूक इंट्रस्टिंग इतल्याच खातीर की पणजेचे आमदार आणि रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात, तांचे पूत सद्याचे मेयर रोहित मोन्सेरात हे आसात. आणि बाबूश मोन्सेरात हांणी पुराय सगळ्या विरोधकांक एक चॅलेंज दिल्या की आपूण 30तले 30 सीट ह्या फावटी जिखून हाडटलो म्हणून. आता ही चॅलेंज म्हटल्या उपरांत सगळ्या पॉलिटिकल अपोनंट्सा खातीर ही प्रतिश्ठेची गजाल जाल्ली आसा आणि त्या खातीर कशा तरेन बाबुशाक ह्या इलेक्शनाक रोखपाक मेळटलो हाचेर विरोधकांची व्यूहरचना सुरू आसा. तातूंत एक महत्वाची गजाल म्हटल्यार बाबूश मोन्सेरात हांचे प्रतिस्पर्धी उत्पल पर्रीकार आसात, जांणी फाटले फावट त्यांच्या विरोधात विधानसभेची वेंचणूक लढयल्ली, पूण उत्पल बाब पर्रीकार हे ही वेंचणूक जिखूंक शकूंक ना. उत्पल बाब पर्रीकार हे BJPच्या विरोधात ह्या CCPच्या इलेक्शनात बाबुशाक टक्कर दितले. जाच्या वडिलांनी म्हटल्यार उत्पल पर्रीकार हांचे फादर सर्गेस्त मनोहर बाब पर्रीकर, जांणी BJP खऱ्या अर्थान गोंयांत उबी केली, आयज त्याच BJPच्या विरोधात जो आमदार आसा त्या आमदाराच्या विरोधात लढाय दिवपाची वेळ ही उत्पल पर्रीकार हांचेर येयल्ली आसा. उत्पल पर्रीकार हांकां काँग्रेस पक्षानूय ह्या CCP इलेक्शनाक तेंको दिवपाचें डिक्लेरेशन केल्लें आसा, घोशणा केल्ली आसा. आता कशा तरेन ही स्ट्रॅटर्जी ते तयार करतात आणि बाबूश मोन्सेराताक टक्कर दितात हें पळोवप खूब इंट्रस्टिंग थारतलें. पूण त्यान पयलीं कांय महत्वाचे विशय ह्या CCP इलेक्शनाच्या संदर्भात आतां उप्रासल्या. पयली गजाल म्हटल्यार बाबूश मोन्सेरात हांची एक काम करपाची एक वेगळी स्टायल आसा. तांकां आपल्या कामा भितर आपल्या पॉलिटिकल पार्टीन इंटरव्यून केल्लें केन्नाच आवडना. ते खंयच्याय पक्षान आसूं, इलेक्शन्स हे ते स्वताच्या बळाचेर आपले इंडिव्हिज्युअल पद्दतीन ते इलेक्शन्स मॅनेज करतात आणि इलेक्शन जिखूनय येतात. पुणून ह्यो सगळ्यो स्ट्रॅटर्जी, ह्यो सगळ्यो स्टायली ह्यो हेर पक्षांत चलतात, पूण BJPन अशा पद्दतीच्यो स्टायली चलना. BJPन एकूच स्टायल आसता, ती BJPची स्टायल आसता आणि तातूंतल्यानूच आतां हांगासर हो एक वाद निर्माण जाल्लो आसा. पयली गजाल म्हटल्यार बाबुशाची वर्किंग स्टायल जी आसा ती हेरां परस वेगळी. इलेक्शन काल डिक्लेअर जाला, पूण त्या पयलींच बाबुशान 30चे 30 वॉर्डाचे आपले उमेदवारूय डिसायड करून दवरलेले आसात. त्या संदर्भांत एक लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट्स सोशल मिडियाचेर बरेच व्हायरल जाला. मागीर ते लिस्ट तांणी विड्रॉ केलें, पूण एकदां सोशल मिडियाचेर व्हायरल जाल्या उपरांत ते विड्रॉ जरी केलें इन वर्ड्स तरी ते विड्रॉ जावपाक शकना, कारण ते सगळी कडेन मागीर पावता. आणि तेजे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स जे आसात 30 जाणांचे, तातूंत भितर वयर बाबूश मोन्सेरात हांचो एकट्याचोच फोटो, ताचेर BJPचे चिन्ह बिन्न कांय ना. जरी हे इलेक्शन्स पॉलिटिकल पार्टीच्या सिम्बॉलाचेर जरी नसले तरी BJP बॅक्ड पॅनल अशें म्हणून CCPचे हे इलेक्शन लडोवपाचें BJPन थारायला. पुणून बाबूश हे पॅनल हे नॉट BJP बॅक. बाबूश दाखयतात की हे पॅनल हे बाबूश बॅक म्हणून. पुणून त्या जेन्ना कॅन्डिडेटाच्या लिस्टा वयल्यान बोवाळ सुरू जालो की त्या लिस्टान फक्त 3 ते 4च खरे BJPचे कॅन्डिडेट आसात आणि हेर सगळे जाण जांणी एका तेंप्यार BJP सोडलेली त्या लोकांक हांगासर बाबुशान उमेदवारी दिल्ली आसा. म्हणून जे मूळ BJPचे कार्यकर्ते आसात ते कांय प्रमाणात नाराज जाल्ले आसात. दुसरी गजाल, त्या कॅन्डिडेटाच्या फूल पोस्टराचेर खंयच BJPचे चिन्हूय ना,
ताचेर मुख्यमंत्र्यांचोय फोटो ना, ताचेर पार्टी प्रेसिडेंटाचोय फोटो ना, फक्त एकट्याच बाबुशाचो फोटो आसा. तीवूय गजाल भाजपाच्या कार्यकर्त्यांक हजम जाल्ली ना. आणि ही कागाळ जेन्ना पार्टी कडेन पावली तेन्ना काल पार्टीन ह्या संदर्भात बाबुशा वांगडा मिटिंगूय घेतली. त्या मिटिंगेन कांय प्रमाणात बोवाळूय जालो. कॅन्डिडेट जे डिक्लेअर जाल्यात त्यांच्या वळेरी वयल्यानूय वाद निर्माण जालो. आणि तातूंतल्यान बीजेपीन एक गजाल फायनल केला की ह्या सीसीपी इलेक्शन्साक जे पॅनल आसतले ते पॅनल इज बॅक्ड बाय बीजेपी पार्टी, ऑफिशियली बीजेपी पार्टी बॅक्ड पॅनल अशा पद्दतीन हे इलेक्शन जातले. आणि कॅन्डिडेट जेन्ना थारतात तेन्ना बीजेपी पार्टीन एक सिस्टम आसता. त्या सिस्टमी प्रमाण बीजेपीचें काम चलता. पयलीं ज्या कोणाक इत्सा आसा वेंचणूक लडोवची तांणी आपलें एप्लिकेशन दिवचें. तें एप्लिकेशन मागीर पार्टी एक्सेप्ट करता, ताचें फॉर्म फिलअप करता, ताचे डिटेल्स घेता. पार्टीची टीम जी इलेक्शन टीम आसता ती टीम ते एप्लिकेशन एप्रूव्ह करता आणि मागीर पार्टी ऑफिशियली कॅन्डिडेटाची वळेरी डिक्लेअर करता. अशी एक सिस्टम बीजेपीची आसा. पुणून बाबुशाची सिस्टम वेगळी. इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट लागूकूय ना, तारीखूय जाहीर जावंक ना, बाबुशाची यादी रेडी अशा पद्दतीन बाबुशाची वर्किंग स्टायल आसा. पुणून बाबुश हे बीजेपीन गेल्या कारणान कांय प्रमाणात बीजेपीचे रुल्स अँड रेग्युलेशन्स, बीजेपीची शिस्त, बीजेपीचे कल्चर हे तांकां आतां एक्सेप्ट करप भाग आसा. बाकी बाबुशाचे सगळे कल्चर बीजेपीन एक्सेप्ट केला ही गजाल वेगळी. पूण कांय बाबतींत बीजेपीचे कल्चर हे बाबुशानूय एक्सेप्ट करचे पडटले अशेंच कालच्या त्या घडणुकी वयल्यान आमकां पळोवपाक मेळ्ळें. म्हणटकूच आतां तो सगळो प्रोसेस फॉलो जाल्या उपरांत बीजेपी पार्टी वील ऑफिशियली डिक्लेअर द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट. तातूंत कांय नांवांक हरकतूय घेतल्याच्यो बातम्यो आयज सगळ्या पेपरांनी आमकां वाचपाक मेळ्ळ्यो. म्हणटकूच ताचेरूय आतां डिसिजन हे बाबुश मोन्सेरात हांकां घेवचें पडटलें. काल जेन्ना सगळ्या कॅन्डिडेटांक घेवन ते मुख्यमंत्री आणि पार्टी प्रेसिडेंटाक मेळपाक गेल्ले त्या उपरांत तांचो मूड काल आमी मिडियाचेर पळयलो जाल्यार तांचो मूड हो आमकां डिस्टर्ब जाल्लो पळोवपाक मेळ्ळो. कारण तांकां आपल्या मनाच्या विरोधात खंयची गजाल जेन्ना वयता तेन्ना बाबुश हे डिस्टर्ब जाता. बिकॉज ते जेन्ना खंयची गजाल थरयतात त्या गजालीक ते 100% दितात आणि ते 100% दिवन तातूंत सक्सेस मेळप ही बाबुशाची स्टायल. पुणून बीजेपीची स्टायल वेगळी असल्या कारणान आतां एक कन्फ्युजन तयार जाला की बाबू स्टायल वर्सीस बीजेपी स्टायल. आतां मेरेन बाबुशान ज्यो ज्यो वेंचणुको केल्यो तातूंत खंयच्याच पार्टीच्या खंयच्या लिडराक आपल्या वेंचणुकेच्या कॅम्पेनिंगान भाशणां दिवपाक केन्नाच बाबूश आफेना. बाबूश आपले स्वताहून कॅम्पेन करता, स्वताची भाशणां आणि स्वताची वर्किंग स्टायल अशी एक बाबुशाची पद्दत आसा. पुणून आतां बीजेपीची पद्दत बाबूश कशा तरेन एक्सेप्ट करता, आपणायता आणि बीजेपी एलोंग विथ बाबूश हे इलेक्शन्स कशा तरेन लडयता हें पळोवप खूब इंटरेस्टिंग थारतलें. आतां ह्यो सगळ्यो गजाली जाल्यो ह्या सीसीपी इलेक्शन आणि बीजेपीच्या वळेरीच्यो. उत्पल बाब पर्रीकर हांणी आपूण ह्या सीसीपी इलेक्शन्साक पॅनल घालतलो अशी घोशणा केल्या. आतां तांचे पॅनल, तांचे उमेदवार हे निश्चित जावपाचे आसात. म्हणटकूच ज्या ज्या लोकांक हांगासर बाबुशाच्या ह्या पॅनलांत उमेदवारी मेळोवंक ना तातूंतले कांय नाराज घटक भाजपा पक्षाचेच हे उत्पल पर्रीकर हांकां वचोन मेळपाची शक्यता आसा. त्या अनुशंगान उलोवणी सुरू आसा. त्या अनुशंगान कितलेशेच नाराज घटक जे आसात ते त्या वाटेन वचोन आपल्याक उमेदवारी मेळोवपाचे प्रयत्न करतात. काँग्रेस पार्टी इनडायरेक्टली उत्पल पर्रीकर हांकां बॅकिंग करता. अशा ह्या सगळ्या फाटभुंयेर हे फावट बाबुशा खातीर सीसीपी इलेक्शन्स ही वन सायडेड आसची ना अशें तुर्त तरी दिसता. पूण बाबुशा खातीर हो प्रेस्टीज इश्यू जाल्लो आसा. तांकां दाखोवपाचें आसा की पुरायपणान पणजी, तालिगांव आणि कांय प्रमाणात सांताक्रुजूय हे तिनूय कॉन्स्टिट्युएन्सी हे आपल्या मुठीन आसा हे तांकां दाखोवपाचें आसा परतून एक फावट पार्टीक. आणि त्या खातीर ते फूल स्विंग आपली पुराय ताकद ह्या इलेक्शन्साक घालतले हातूंत मातूय दुबाव ना. आतां पुराय देशभरान आमी पळयतात की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे केंद्रीय स्तरार काम करता ते कशा तरेन आयज सत्ताधारी भाजपाच्या इन्स्ट्रक्शन्साचेर काम करतात, कशा तरेन सत्ताधारी भाजपाक फेवरेबल थारता अशा पद्दतीची
डिसिजन्स घेतात हाच्या वयल्यान बरोच बोवाळ सुरू आसा. कोर्ट केसूय सुरू आसा. सुप्रीम कोर्टा मेरेनूय हे विशय पावल्ले आसात. स्पेशली SIR, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता ह्याच SIRचें काम गोंयांतूय बीन सुरू आसा. फाटले फावट ZP इलेक्शन्स ताची मुजत ही पयली असल्या कारणान आणि SIRचे फायनल इलेक्टोरल रोल हे डिसायड न जाल्ल्या कारणान ZP इलेक्शन्स हे ओल्ड इलेक्टोरल रोलाचेर घेवपाची वेळ ही इलेक्शन कमिशनाचेर आयली. पूण हे फावट CCPच्या इलेक्शन्साक मात स्टेट इलेक्शन कमिशनान जुनी मतदार वळेरी वापरपाचो निर्णय कसो घेतलो असो प्रश्न आता निर्माण जाला. हातून सिटिझन्स फॉर डेमोक्रेसी ह्या ऑर्गनायझेशनान जातूंत भितर आदले फॉर्मर ब्युरोक्रेट एल्विस बाब गोम्स आसात आणि प्रदीप पाडगांवकर हांणी एक ईमेल, एक लेटर, एक निवेदन स्टेट इलेक्शन कमिशनाक दिला की ह्या CCP इलेक्शन्साक जेन्ना ह्या CCP इलेक्शन्साच्या पयलीं SIRची वोटर्स लिस्ट ही डिक्लेअर जावपाची आसा जाल्यार तुमी हे CCP इलेक्शन्स जुन्या वोटर्स लिस्टाचेर कशे घेवपाक सोदतात हाचेर तांणी स्पश्टीकरण स्टेट इलेक्शन कमिशना कडेन मागयलां. आता स्टेट इलेक्शन कमिशनाचे कमिशनर जे आसात बाब बेनिनो डिसोजा, जे गोवा सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर प्रमोटेड टू IAS, म्हणून ते आमचे गोंयकार आणि ऑब्वियसली तांचेर कांय प्रमाणान आमचो पॉलिटिकल इन्फ्लुयन्स आसप हे स्वाभाविक आसा. दुसरे जे इलेक्शन कमिशनाचे सेक्रेटरी आसात ते सेक्रेटरी बीन ह्या पयलीं CCPचेर कमिशनर म्हणून ताणें काम केल्लें आसा बाब विनान्सियो फुर्तादो. सो अशा तरेन खंय तरी BJPचो इन्फ्लुयन्स हो स्टेट इलेक्शन कमिशनाचेर स्पष्टपणान दिसता आणि स्टेट इलेक्शन कमिशनाच्यो कांय गजाली ह्यो आता पॉलिटिकली इन्फ्लुयन्स्ड अशा पद्दतीन दिसपाक लागल्या. तातूंत पयली गजाल म्हटल्यार ह्या फावट CCPच्या वॉर्डांचे जे डिलिमिटेशन जालें ते डिलिमिटेशन हे पुरायपणान खंय तरी बाबूश मोन्सेरात हांकां फेवर करपाच्या नदरेंतल्यान ते डिलिमिटेशन जालें काय कितें असो प्रश्न हे खुबशे पणजेकार विचारपाक लागल्यात. कोणाकूच विश्वासात घेयनासतना कांय वाठार हे वेगवेगळ्या वॉर्डांक अटॅच करता आसतना आणि कांय वाठार वेगवेगळ्या वॉर्डांतल्यान डिलीट करता आसतना हे जे सगळे ज्या पद्दतीन हे सगळी रचना जाल्या ती खंय तरी बाबूश मोन्सेरात हांकां फेवरेबल थारतली अशा पद्दतीची रचना ह्या डिलिमिटेशनान जाल्या असो आरोप हे कितलेशेच पणजेकार करीत आसात. त्या उपरांत जे रिझर्वेशन स्टेट इलेक्शन कमिशनान डिक्लेअर केला ते रिझर्वेशनूय बीन जशें बाबूश मोन्सेराताक जाय त्याच पद्दतीन ते रिझर्वेशन जाला असोय आरोप हे पणजेकार करतात. आता रिझर्वेशन म्हटल्या उपरांत हे रिझर्वेशन हाचो वापर स्टेट इलेक्शन कमिशन हे खंय तरी जे पार्टी इन पावर आसता त्या पार्टीक फेवर करपाक लागून ताचो वापर करता. नाजाल्यार रिझर्वेशनाची एक पॉलिसी आसपाक जाय. रिझर्वेशन ज्या तरेन जाता ताचो एक फॉर्म्युला आसपाक जाय. म्हणटकूच दर एकल्याक कळपाक जाय की आपलो वॉर्ड जर ह्या फावट जनरल आसत जाल्यार फुडल्या इलेक्शनाक तो कितें आसतलो, नाजाल्यार ह्या फावट जर तो OBC आसत जाल्यार फुडल्या इलेक्शनाक तो कितें आसतलो, ह्या फावट तो ST SC कितें आसत, रिझर्व आसत जाल्यार तो फुडल्या फावट कितें आसतलो हाचो एक फॉर्म्युला थारपाक जाय. हो फॉर्म्युला जर थारत जाल्यार दर एकल्याक डिसायड करपाक मेळटा की आपूण इलेक्शन लडोवंक शकता काय ना आणि जर तो इलेक्शन लडोवंक शकता जाल्यार ताका त्या संदर्भातली तयारी करपाची मेकळीक मेळटा. पुणून स्टेट इलेक्शन कमिशन हो रिझर्वेशन जेन्ना करता तेन्ना ते तातूंत भितर अशा पद्दतीन सस्पेन्स दवरता की कोणाकूच कळना खंयचो वॉर्ड कित्या खातीर रिझर्व जायत आणि अशा तरेन जे लोक इत्सूक असतात त्या लोकांची विकेट उडोवपाचें काम हे स्टेट इलेक्शन कमिशन ह्या रिझर्वेशन पॉलिसींतल्यान करता. खरें म्हटल्यार स्टेट इलेक्शन कमिशन जावं नाजाल्यार सेंट्रल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जावं लोकांक वेंचणूक लडोवपाक प्रोत्साहीत करप, लोकांक वेंचणूक लडोवपाक प्रमोट करप हे तांचें मुखेल काम. म्हणून हांगासर ह्या रिझर्वेशनाच्या बाबतींत लोकांक वेंचणूक लडोवपा पासून परावृत्त करप अशा पद्दतीचो उद्देश
हो स्पष्टपणान दिसता आणि म्हाका दिसता ह्यो सगळ्यो गजाली ह्यो क्लियर कट स्टेट इलेक्शन कमिशन जरी ऑटोनॉमस बॉडी असली तरी ती सरकारच्या हिता खातीर सरकारच्या इंट्रस्टान ह्यो सगळ्यो गजाली करता असो दुबाव येवपा सारकी परिस्थिती ही ह्या रिजर्वेशनांतल्यान निश्चितपणान आमकां पळोवपाक मेळटा. आतां जेन्ना SIRची फायनल वोटर्स लिस्ट ही खरी म्हटल्यार 14 फेब्रुवारीक डिक्लेअर जावपाची आसली, पुणून इलेक्शन कमिशनान ती डेट फुडें धुकल्ली आणि आता 21 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा SIRची फायनल वोटर्स लिस्ट ही डिक्लेअर जावपाची आसा. आता जेन्ना फायनल वोटर लिस्ट 21 फेब्रुवारीक डिक्लेअर जातली जाल्यार CCPचे इलेक्शन्स हे जुन्या वळेरीचेर 11 मार्चाक कशें जावपाक शकता हो आता मुखेलपणान एक कायदेशीर पेच प्रसंग निर्माण जाल्लो आसा. जेन्ना SIRचे फायनल वोटर लिस्ट 21 तारखेक डिक्लेअर जाता हे ऑलरेडी पयलींच डिक्लेअर जाल्लें आसा जाल्यार स्टेट इलेक्शन कमिशनाक कांय प्रमाणान हे इलेक्शन्स होल्ड दवरपाची गरज कित्याक दिसोंक ना. बाकीच्याय पालिकांच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात त्या वेळार CCP इलेक्शन्स हे घेवपाक इलेक्शन कमिशन शक्य आसलें. कांय प्रमाणान एक्सटेंडेड पिरियड हो CCPक दिव येता आसलो मेन्शनिंग द SIR प्रोसिजर, पुणून ज्या तरेन स्टेट इलेक्शन कमिशनान घाई केली आणि ही घाई करता आसतना 1 जानेवारी 2025 ही वळेरी ह्या CCP खातीर लागू केली ते पळयल्या उपरांत खंय तरी कोणाचो तरी एक वेगळोच इंटेन्शन आसा काय कितें असो दुबाव आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आता ही सोपी गजाल म्हटल्यार तुमी पळयात की येदो व्हडलो एक्सटेन्सिव्ह एक्झरसायज केल्या उपरांत जेन्ना SIRतल्यान फायनल वोटर्स लिस्ट डिक्लेअर जातली, ती लिस्ट डिक्लेअर जाल्या उपरांत ते लिस्ट हे CCPक एक्सेप्ट करचे पडटा बिकॉज वॉट एवर जे वोटर्स लिस्ट असेंब्ली खातीर नोटिफायड जाता ते लिस्ट वोटर लिस्ट हे CCP एक्सेप्ट करता CCP इलेक्शन्साक. म्हणटकूच 21 फेब्रुवारीक जे वोटर्स लिस्ट नोटिफाय जातले फायनल जातले तेच वोटर लिस्ट CCP इलेक्शनाक लागू जावपाक जाय, पुणून हांगासर CCP इलेक्शन्साक 1 जानेवारी 2025ची वळेरी लागू करपाचो डिसिजन हो स्टेट इलेक्शन कमिशनान घेतला. आता CCP खातीर जी वळेरी लागू केल्या स्टेट इलेक्शन कमिशनान ती वळेरी आणि SIRची 21 फेब्रुवारीक डिक्लेअर जावपी वळेरी हातूंत फरक आसतलो. कांय वोटराची नांवां ही ह्या SIRान आसपाक शकना आणि कांय वोटराची नांवां जी आतांच्या CCPच्या वोटर लिस्टान आसात ती SIRच्या फायनल लिस्टान आसची ना. जर ती ना नांवां जाल्यार मागीर CCPच्या इलेक्शन्साक त्या वोटरांक मतदान करूंक दिवप हें कितपत योग्य. जेन्ना SIRांतल्यान ही नांवां डिलीट जाली फॉर वेरियस रिजन्स जाल्यार त्या डिलीट जाल्ल्या नांवाच्या लोकांक CCPच्या इलेक्शन्साक वोटिंग करूंक दिवप ही कसली प्रॅक्टीस आणि हे कशें कायद्यान बसता हो एक नवो पेच प्रसंग आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. घडये SIRच्या वळेरींत नांव आसा पुणून CCPच्या आतां जी वळेरी तांणी फायनल केल्या तातूंत तांचें नांव ना जाल्यार ही इज लायबल टू बी द वोटर बट ही इज इनएलिजिबल टू वोट फॉर CCP इलेक्शन्स. हो खरो म्हटल्यार त्या मतदाराचेर अन्याय ठरता. म्हणटकूच ह्या गजालीचेर स्टेट इलेक्शन कमिशनान आपलो विचार कित्याक करूंक ना असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. आमकां सगळ्यांक खबर आसा की SIRच्या प्रोसिजरांतल्यान कितलीशींच नांवां ही डिलीट जातली हे ऑलरेडी स्टेट इलेक्शन ऑलरेडी आमचे चीफ इलेक्टोरल ऑफिसरान डिक्लेअर केल्लें आसा. मागीर ही नांवां जी डिलीट जाल्या SIRान ती नांवां वापरून हे CCP इलेक्शन्स करून घेवप हाच्या फाटल्यान कोणाचो कितें हेतू आसा तोवूय स्पश्ट जावप खूब गरजेचें. घडये SIRचे फायनल वोटर लिस्ट जर डिक्लेअर जावपाच्या विशयी जर क्लॅरिटी नासली जाल्यार एक वेळ मानून घेता येवं शकता आसलें, पुणून जेन्ना चीफ इलेक्टोरल ऑफिसर CEO ऑफिसान ऑलरेडी
डिक्लेअर केल्लें आसा हेच्या पयलींच की 21 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा फायनल वोटर लिस्ट नोटिफाय जातली. इतले जावनूय बीन स्टेट इलेक्शन कमिशनान त्या फायनल वोटिंग लिस्टाची वाट पळयनासतना हे जुने वोटर लिस्ट हे CCP इलेक्शन्साक लागू करपाचो जो डिसिजन घेतला तो खंय तरी म्हाका दिसता कायद्याच्या कचाटान आता सापडलेलो आसा. आणि नेमके ह्या गजालीचेर सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी ह्या ऑर्गनायझेशनान बोट दवरला आणि स्टेट इलेक्शन कमिशना कडेन त्या संदर्भातली क्लॅरिटी तांणी मागल्या. आता स्टेट इलेक्शन कमिशन तांकां कितें क्लॅरिटी दिता तिवूय पळप, तिवूय गजाल पळप इंटरेस्टिंग थारतली. घडये कोण ह्या संदर्भान कोर्टानूय वचपाक शकता. ऑलरेडी हे इलेक्शन फुडें धकलचें अशें म्हणून ऑलरेडी एक पिटिशन स्टेट इलेक्शन कमिशना कडेन फायलूय जाल्लें आसा. म्हणटकूच हे इलेक्शन खरेंच थारल्या प्रमाण जाता काय तें ह्या प्रकरणान अडकता तेवूय पळप हे मजेशीर थारतलें. तर स्टेट इलेक्शन कमिशन ह्या विशयाचेर कशा तरेन आता स्टँड घेता आणि कशा तरेन हो विशय क्लियर करता तें आमकां पळोवपाक मेळटलेंच. पुणून त्याच बरोबर बाबूश मोन्सेरात हे आता BJPची पॉलिसी, BJPचे कल्चर ऑफ फायटींग इलेक्शन्स कशें एक्सेप्ट करता आणि हे एक्सेप्ट करून आपले उमेदवार कितले वेंचून हाडटा तेवूय पळप खूब इंटरेस्टिंग थारतलें. गोंयची एकमेव महानगरपालिका म्हटल्या उपरांत पुराय गोंयची नदर ह्या CCP इलेक्शन्साचेर आसतलीच. आणि तातूंत दर फावटी दर CCP इलेक्शन्साक पुराय गोंयकारांची नदर ही बाबूश मोन्सेराताचेर आसताच. ह्यावूय फावट ती आसतली. आता एकीकडे बाबूश मोन्सेरात आणि तांच्या वांगडा तांचो BJP पक्ष ह्या दोनूय बाबूश आणि BJP एकठांय येवन ह्या लोकांक कशा तरेन अपोनंट्स टक्कर दितात, तातूंत उत्पल पर्रीकार हे कशा तरेन ह्या चॅलेंजीक तोंड दितात तेवूय इंटरेस्टिंग थारपाची शक्यता चड आसल्या कारणान ह्या इलेक्शन्साचेर पुराय गोंयकाराची नदर लागून आसतली हाच्या बाबतींत कांयच दुबाव ना. पळोवया नेमकें कितें घडटा तें. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.